शेतकरी मित्रांनो, आज आपण कळंब तालुक्यामध्ये बोगजी या गावामध्ये आहेत. या गावामध्ये हा जो पट्टा आहे, या पट्ट्यामध्ये शंखी गोगलगाईचा प्रादुर्भाव बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे. तो सोयाबीनसारख्या पिकामध्ये, मक्यासारख्या पिकामध्ये, काही भाजीपाला पिकं आहेत, काही फळवर्गीय पिकं आहेत, या सगळ्या पिकामध्ये या शंखी गोगलगाईचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. मित्रांनो, ही शंखी गोगलगाय निशाचर आहे, निशाचर कीड आहे. ही फक्त रात्रीला बाहेर पडते आणि रात्रीला बाहेर पडून सोयाबीनचे शेंडे कट करणे किंवा सोयाबीनचं पानं खाणे अशा प्रकारे ही नुकसान करत असते. त्यानंतर सकाळी 6 ते 8चा ही जी वेळ आहे, या वेळामध्ये सुद्धा ही गोगलगाय शेताच्या बाहेर पडते आणि बांधाच्या साईडने किंवा बांधाच्या कडेने असलेल्या पिकामध्ये फार मोठ्या प्रमाणावर नुकसान करते. या किडीचे एक वैशिष्ट्य असं आहे की या किडीमध्ये नर किंवा मादी असं नसता, फक्त समान आकाराच्या 2 गोगलगाई एकत्रित आल्या आणि की त्यानंतर ह्या दोन्हीही गोगलगाई जवळपास 200 ते 300 अंडी एका वेळेस देत असतात. यामधून 200 ते 300 गोगलगाई बाहेर पडत असतात. सर्वसाधारणपणे दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी ह्या गोगलगाई जमिनीमध्ये सुप्त अवस्थेमध्ये जातात आणि पुढच्या वर्षी जून महिन्यामध्ये किंवा मे महिन्यामध्ये सुरुवातीला 1-2 पाऊस पडले की त्या पावसानंतर गोगलगाई जमिनीच्या बाहेर पडतात आणि सर्वसाधारण एक 10 ते 15 दिवसाचा कालावधी लागतो त्यांना ॲक्टिव्ह व्हायला. त्यानंतर गोगलगाई सोयाबीनसारख्या किंवा मक्यासारख्या पिकामध्ये नुकसान करायला चालू करतात. आता आपल्याला ह्याच्यावर उपाययोजना जर बघायची असेल तर प्रामुख्याने यामध्ये 3 उपाययोजना आहेत. पहिली जी उपाययोजना आहे, यामध्ये बांधाच्या साईडने आदल्या दिवशी आपले जे गोणपाट आहेत किंवा पोते आहेत, हे गुळाच्या पाण्यामध्ये भिजवून काढायचे आणि बांधाच्या आतल्या साईडनं रँडम पद्धतीने टाकून द्यायचे. किंवा आपल्या पेंड्या असतात, गवताची पेंडी असते, गवताचा भारा असतो, हे गवताचे भारेसुद्धा बांधाच्या आतल्या साईडनं आदल्या दिवशी ठेवावेत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6-6:30 वाजता जाऊन या पेंड्याखालचं किंवा गवताच्या भाऱ्याखाली या गोगलगाई जमा झालेल्या असतात, त्या गोगलगाई जमा करावायच्या आहेत आणि आपल्या बकेटामध्ये किंवा पोत्यामध्ये भरून ठेवायच्या आहेत. यामध्ये या जमा केलेल्या गोगलगाई दुसऱ्या शेतामध्ये किंवा बांधावर किंवा ओढ्यामध्ये न टाकून देता या पोत्यामध्ये खडी मीठ जे असतं, हे खडी मीठ टाकून द्यायचे आणि त्या पोत्याला जर बांधून ठेवलं तर या गोगलगाईमधला जो काही स्त्राव आहे तो सगळा बाहेर पडतो आणि फक्त शंख शिल्लक राहतं. अशा पद्धतीने गोळा करून गोगलगाई आपल्याला संपवायच्या आहेत. दुसरी जी पद्धत आहे ती सकाळी पहाटेच्या वेळेस 5:30च्या वेळेस शेतामध्ये जाऊन बांधाच्या साईडने जर आपण फिरलोत, एक 2-4 जर फिरलोत, तर सगळ्या गोगलगाई ह्या बांधाच्या साईडनं येऊन बसलेल्या असतात, ते नुकसान करत असतात. त्या गोगलगाई गोळा करून आपल्याला पोत्यामध्ये पुन्हा जमा करावायच्या आहेत आणि खडी मिठाच्या साह्याने त्यांना संपून टाकावायचं आहे. आणि रासायनिक उपाययोजनेमध्ये जर विचार केला तर आत्तापर्यंत एकच औषध या शंखी गोगलगाईवर निर्माण झालेलं आहे किंवा मार्केटमध्ये उपलब्ध आहे, ते म्हणजे मेटलआल्डिहाइड 2.5%. मार्केटमध्ये स्नेल किल या नावानं 1 किलोचे पॅक उपलब्ध आहेत. आता ज्या वेळेस गोगलगाईचा प्रादुर्भाव एखाद्या भागामध्ये जास्त झाला आहे, अशा वेळेस ही पूर्ण गोळी न टाकता त्या गोळीचे 2 भाग करावेत, 2 तुकडे करावेत आणि हे तुकडे 5 ते 7 फूट अंतरावर एक खडा जर आपण बांधाच्या आतल्या साईडनं जर टाकून दिला तर गोगलगाय त्या परिसरामध्ये 10 फुटावर 15 फुटावर जर असेल तर ती या गोळीकडे आकर्षिली जाते आणि त्या गोळीला चाटल्यानंतर त्या गोगलगाईमधला जो आतला स्त्राव आहे तो पूर्णपणे बाहेर पडतो आणि 5 ते 6 तासामध्ये ही गोगलगाय त्या ठिकाणी संपून जाते. मी आत्ता हे जे सांगितलं तुम्हाला की मेटलआल्डिहाइड स्नेल किल या नावानं जे औषध आलेलं आहे, हे औषध, या औषधाचा वापर आपल्याला आपल्या भागामध्ये वाढवायचा. तर अशा प्रकारे जर उपाययोजना कंटिन्यू आपण 1-2 महिने 3 महिन्याच्या कालावधीमध्ये जर केली तर पुढच्या वर्षी तुमच्या भागामधली गोगलगाय ही पूर्णपणे संपून जाईल. मित्रांनो, आणखीन एक खबरदारी ही घ्यावायची आहे की जुलै महिन्याच्या पहिल्या 15 वाड्यामध्ये, आता जुलै महिना चालू झाला आहे,
या पंधरवाड्यामध्ये 2 समान आकाराच्या गोगलगाई एकत्र येऊन मिलन पावतात आणि त्यानंतर जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यामध्ये अंडी टाकण्याचं काम करतात। एक गोगलगाय ही सर्वसाधारण 200-300 अंडी टाकते आणि त्यामधून पुढच्या वर्षाची पिढी या ठिकाणी तयार होत असते। म्हणून शेतकरी बांधवांना विनंती राहणार आहे की जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यामध्ये स्नेल किल या औषधाच्या मदतीने, त्यानंतर सकाळी 6 ते 8च्या दरम्यान फिरून गोगलगाई गोळा करून नष्ट करण्याच्या माध्यमातून आणि संध्याकाळी बारदाणे टाकून त्या बारदाण्याखालचं गोगलगाई सकाळी गोळा करून या त्रिसूत्रीच्या माध्यमातून गोगलगाई गोळा करणे आणि नष्ट जर केल्या तर जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात या अंडी टाकणार नाहीत किंवा त्या अंडी टाकायला जिवंत राहणार नाहीत। अशा प्रकारे गोगलगाईचं नियंत्रण करावं। मी आपल्यासोबत श्री अस्सलकर साहेब आहेत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी धाराशिव, तेही या गोगलगाईच्या निमित्ताने मार्गदर्शन करतील। आत्ता गुट्टे सरांनी ज्या गोगलगाईचं नियंत्रणाच्या 3 पद्धती वगैरे सांगितल्या, पण त्या पद्धती आपण 3ही प्रकारच्या आपल्याला वापरायच्या आहेत आणि सर्वात महत्त्वाच्या ह्याच्यामध्ये हे एकात्मिक पद्धतीने 3ही वापरायच्या आणि सर्वात महत्त्वाचं हे सामूहिक पद्धतीने करायचं आहे। समजा माझ्या शेतात नाही आहे तर मी टाकायचं असं नाही आहे, किंवा माझ्या शेतात हे मी टाकलं आणि शेजारच्याने नाही टाकलं, चालणार नाही। तुम्हाला सामूहिक पद्धतीने ज्या ज्या क्षेत्रामध्ये 100-200 हेक्टर एकर वगैरे जे आहे सर्व क्षेत्रावर हे एकत्रितपणे आपल्याला नियंत्रण करावं लागणार आहे। आणि यासाठी हे रासायनिक जे आहे हे कीटकनाशक मेटाल्डाइड, स्नेल किल, याला मार्केटमध्ये स्नेल किल म्हटलं जातं। तर यासाठी 50% अनुदानावर 2,500 प्रति हेक्टर 2 हेक्टरच्या मर्यादेत हे तुम्हाला अनुदानावर आमच्याकडून मिळणार आहे। त्यातल्यात सर्वात महत्त्वाचं विद्यापीठाने शिफारस केलेलं आहे, हेच तुम्ही अधिकृत दुकानातून विकत आणायचं आत्ता लगेच आणि ती पावती दिली की 50% तुमच्या अकाउंटवर DBT पद्धतीने जमा होतील। धन्यवाद। ओके, धन्यवाद।